सोशल मीडियावरती बघून तुम्ही एखादी सप्लिमेंट घेत असाल तर आत्ताच थांबा. बिकॉज कसं आहे ना, सोशल मीडियावरती तुम्हाला खूप सारे म्हणजे प्रोटीन पावडर्स म्हणा किंवा कोलॅजन पावडर किंवा खूप प्रकारचे मल्टीविटॅमिन्स वगैरे तुम्हाला सोशली विकले जातात आणि खूप जण घेतातही ब्लाइंड ट्रस्ट करून. पण मला असं म्हणत नाही की ते विश्वासाचे नसतील म्हणून. बट एकदा घ्यायच्या आधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही बरा असतो. बिकॉज कसं त्याच्याने तुम्हाला जर किडनी फेल्युअरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, लिव्हर ओव्हरडोस होऊ शकतो किंवा मेडिसिन म्हणजे ड्रग टॉक्सिसिटी होऊ शकतो किंवा कॉम्बिनेशन ड्रग्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे कसं असं असतं ना की कॉम्बिनेशन ड्रग घेतल्यानंतर ते बॉडीमध्ये चुकीचा इम्पॅक्ट करतं. सो ते होऊ नये. किंवा जर तुम्ही जिमचे कोई प्रोडक्ट घेत असाल, जसं एक्झाम्पल तुम्ही प्रोटीन पावडर वगैरे घेत असाल तर त्याचा हॉर्मोनल इम्बॅलन्सवरती पण परिणाम होतो. सो ह्या सर्व गोष्टी होऊ नये त्यासाठी पहिला जर तुम्हाला आवडला एखादा प्रोडक्ट घ्या, मी नाही म्हणत नाही आहे. बट त्याआधी डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या. बिकॉज डॉक्टर कसं प्रॉपर डोस प्रॉपर ड्युरेशन सांगतो आणि त्याबरोबर तुम्हाला ब्लड टेस्ट वगैरे जे पण असतात ते करूनच तुम्हाला जर गरज असेल तर त्याच गोष्टी देतो. सो विदाऊट डॉक्टर कन्सल्ट कुठल्याही गोळ्या कुठलीही सप्लिमेंट घेऊ नका. मान्य सप्लिमेंट आपल्या शरीराला गरजेचे असतात, पण डॉक्टरांना विचारून घेतलेलं नेहमी बरं असतं. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.